पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीची बैठक पार पडणार आहे। उद्याच्या बैठकीमध्ये कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांना जाणार आहे। उद्या ससूनच्या 6 सदस्यीय वैद्यकीय समितीची बैठक होणार आहे। ससूनच्या अहवालानंतर पुणे पोलीस कारवाई करणार आहेत। तर पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दिलेल्या नोटिशीवर आयएमएचा आक्षेप आहे। अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं असतं। रुग्णालयाची चौकशी करायला हवी असं आयएमएने अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलंय। दरम्यान महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉक्टर विकी रोघवानी यांनी गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली होती। आणि या दोन्ही बातम्यांसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, काय अधिक माहिती? सागर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती काय कारवाई होणार हे उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीची जी बैठक बोलावण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये 6 सदस्य जे आहेत ते उपस्थित असतील। पुणे पोलिसांनी आतापर्यंत रुग्णालय प्रशासन त्याचबरोबर ज्या दिवशी घटना घडली कुटुंबातील सदस्यांचे जबाब जे आहेत ते नोंदवलेले आहेत आणि त्या आधारेच पुणे पोलिसांनी चौकशीचा अहवाल जो आहे तो ससूनला दिलेला होता। मात्र ससूनच्या वैद्यकीय समितीच्या बैठकीमध्ये कारवाईचा निष्कर्ष जो आहे तो काढला जाईल। उद्या सकाळी ससूनच्या वैद्यकीय समितीच्या 11 वाजता बैठक जी आहे ती पार पडेल। 6 सदस्य याच्यामध्ये उपस्थित असतील। दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की सुश्रुत घैसास जे खरं तर डॉक्टरांवरती ठपका ठेवण्यात आलेला होता, त्यांना जी नोटीस देण्यात आलेली होती त्याचा निषेध मात्र जो आहे, आक्षेप जो आहे तो खरं तर आयएमए संघटनेनं नोंदवलेला आहे। जे खरं तर अनामत रक्कम घेण्याचं धोरण जे आहे ते रुग्णालयाकडून ठरवलं जातं। त्यामुळे डॉक्टर जे आहे ते रुग्णालय प्रशासनाकडून जे सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं पालन करतात। त्यामुळे ही नोटीस जी आहे ती खरं तर डॉक्टरांऐवजी रुग्णालय प्रशासनाला द्यायला हवी। म्हणजे एका अर्थानं सुश्रुत घैसास यांच्यावरती जे कारवाईचा ठपका ठेवण्यात येतोय याला खरं तर आक्षेप नोंदवला या संघटनेनं असं म्हणावं लागेल। ते म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडून ज्या सूचना दिल्या जातात त्याची अंमलबजावणी जी आहे ती डॉक्टरांकडून नक्कीच प्रदीप, तर या बातमीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी।